स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धने लागवड कशी करायची ते पाहणार आहोत आणि दुसऱ्या भाषेत म्हणजे ही आहे कोथिंबीर। आता या कोथिंबीरीची लागवड कशी करायची आणि आपल्याला वर्षभर ही कुंडीमध्ये कशी लावायची त्याचं नियोजन कसं करायचं ते सांगते। ठराविक पदार्थ सोडले आणि बाकीच्या पदार्थात या कोथिंबीरीचा पहिला मान असतो, त्यामुळे सगळ्यात जास्त स्वयंपाक करताना आपल्याला कोथिंबीर लागत असते। आता ऋतूनुसार या कोथिंबीरीचा भाव कमी जास्त असतो। कधी कधी या पेंड्या 5 रुपयाला 2 मिळतात, कधी कधी 20 रुपयाला मिळते। तर त्यासाठी आपण ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी कुंडीमध्ये लावायची। आता मी इथे एका महिन्याचं नियोजन केलेलं आहे। आता हे धने कसे लावायचे ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल आणि हे टब कसे भरायचे त्याचेही व्हिडिओ चॅनेलवरती भरपूर आहेत। आता मी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर लावल्या। समोर जे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये ते मी पसरून कोथिंबीर लावलेली होती। ही पसरून लावलेली कोथिंबीर पाणी ओतलं आणि वारं जर सुटलं असेल तर लगेच आडवी होते, त्यासाठी चिमटीत बसल तेवढीच मी एका टपामध्ये लावलेली आहे। आतील कप्प्यामध्ये आणि वर टेरेसवर सुद्धा आता सध्या कोथिंबीर भरपूर सारी उगवलेली आहे। हे आपल्याला महिन्याच्या आधी सांगितलं नियोजन करायचं आहे। या आठवड्यामध्ये लावली की पुढच्या आठवड्यामध्ये एक टप लावून ठेवायचा आणि या सध्या माझ्याकडे 2-3 टप असे तयारच आहे कोथिंबीरीचे। त्यामुळे किती जर महाग झाली कोथिंबीर तर घरच्या घरी असं आपण नियोजन करायचं। याला खतं काय दिलेली आहे तर घरातल्याच टाकाऊ वस्तूंचं आपण जे खत केलेलं होतं, लसणाच्या पाल्यापासून, कांद्याच्या पाल्यापासून, अंड्याची टरपालं आणि केळाच्या सालीचं पाणी, हेच याला खतं दिलेली आहेत। आता या कोथिंबीरवर कोणताही रोग पडलेला नाही आणि जर रोग पडलेला असेल तर साधा सोपा उपाय करायचा। लिंबाचा पाला आणून त्याचा मिक्सरला फिरवून रस काढून स्प्रे करायचा। अगदी घरच्या घरी हा स्प्रे तयार होतो। तर तुम्ही असं 0 बजेट कोथिंबीर लागवड करू शकता। भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।